चलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गडचिरोलीसह तमाम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना शशिकांत मडावी राजपथ अकॅडमी आरंभतर्फे सप्रम नमस्कार. आज आपण बघत आहोत काय संख्या पद्धती म्हणजे कंटिन्यू सिरीज आहे आणि त्याच्यामध्ये संख्या मोजणे हे बघितलेलं आहे. आता बघतो संख्यांची बेरीज कशी करायची. त्याच्यामध्ये पहिलं बघितलेलं आहे आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज. त्याच्यामध्ये पण का बघितलाय क्रमागत आणि अक्रमागत ते व्हिडिओ आहेत त्याचे. नाही समजले तर परत एकदा तिथे जाऊन बघा ते. आज आपण बघत आहोत विषम संख्यांची बेरीज. ऍक्च्युली हा डबल व्हिडिओ करत आहोत आपण कारण तो काय झाला आवाजच नव्हता, तरी पण तो टाकतोच मी. तर आता क्रमागत म्हणजे माहिती आहे तुम्हाला. क्रमागत म्हणजे काय, ज्याची सुरुवात, आणि अक्रमागत म्हणजे काय, ज्याची सुरुवात ही मधातून कुठून तरी होते. तर क्रमागत संख्याची बेरीज म्हणजे काय, जसं उदाहरणार्थ बघा. उदाहरणार्थ काय, 1 2 3 म्हणजे 1 3 4 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 यांची बेरीज बरोबर किती, असा एक प्रश्न आहे ते. सॉरी 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 बरोबर किती. क्रमागत विषम संख्यांची बेरीज म्हणजे काय. तर आपली काय म्हणालो होतो की सरकारी पद्धत. कोणती पद्धत ही आपली सरकारी पद्धत कोणती आहे. पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागीला 2 गुणिला एकूण कोणत्या संख्या, विषम संख्या. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपली हे सरकारी पद्धत आहे. याच्यामध्ये का करायचं आहे, पहिली विषम संख्या घ्या, त्याच्यानंतर का करा, शेवटची विषम संख्या घ्या, भागीला का करा 2 घ्या आणि गुणीला एकूण विषम संख्या 1 2 3 4 5 हे केल्यावरती तुम्हाला जे उत्तर येईल ते तुम्ही आता हे उत्तर करून बघा माझ्या पद्धतीने येते का बघा. आता आपण या पद्धतीने सोडवणार आहोत का, तर नाही. आपण कोणत्या पद्धतीने सोडवणार आहोत, तर आपली जी पद्धती आहे ही कोणती पद्धती, प्रायव्हेट पद्धती. म्हणजे कोणती पद्धती आहे, हे सरकारी पद्धत, देशी पद्धत. आपली कोणती आहे, विदेशी होडका पद्धत आहे. कोणती पद्धत आहे, आता कशी पद्धत आहे बघा. तर तर महत्वाची गोष्ट काय आहे, आपण बघितलं होतं संख्या मोजताना काय, एक पहिली संख्या आणि शेवटची संख्या. सगळ्यांना समजते पहिली संख्या शेवटची संख्या. ही पहिली संख्या आणि हिला का म्हणतात, शेवटची संख्या. तर याच्यामध्ये काय करायचं, याची बेरीज करताना सगळ्यात प्रथम काय करा, शेवटची संख्या शोधा. शेवटची संख्या शोधा. शेवटची संख्या पटकन शोधा. किती आहे, चला 9. आता त्याच्यानंतर त्या पुढील पूर्ण संख्या घ्या. आता पूर्ण संख्या म्हणजे काय रे, तर पूर्ण संख्या म्हणजे त्यावाल्या नाही, तर पूर्ण संख्या म्हणजे ज्याचे सारखे 2 भाग करता येतात त्याला मी म्हणजे पूर्ण संख्या म्हणत आहोत. बरोबर आहे. मग या पुढील पूर्ण संख्या कोणती आहे रे, चल ते 10 आहे. पटकन दिसली का. मग का करा, तिसऱ्या याच्यावर या पूर्ण संख्येचे अर्धे करा. अर्धे करणे म्हणजे भागीला 2 करणे. आता याचे अर्धे करता येतील का आपल्याला, करता येतील बिलकुल. अर्धे करता येतील. किती होते, 5. याचा वर्ग करा म्हणजे 2दा गुणाकार करा. वर्ग करा म्हणजे काय, उत्तर किती आला, 25 आला. बघा आला. काय करा, काहीच नाही करायचं. सगळ्यात पहिल्यांदा क्रमागत विषम संख्येची बेरीज करायची आहे म्हणल्यावर काय कराल, सगळ्यात पहिल्यांदा शेवटची संख्या शोधा. विषम संख्या शोधल्या, पूर्ण आहे का, पूर्ण आहे म्हणजे सारखे भाग करता येतात का, हिचे 2 नाही करता येत, म्हणून हिच्या पुढची संख्या घ्या. पुढची संख्या कोणती आहे, 10. हिचे का करा, अर्धे करा. 2 भाग केले ना, अर्धे किती झाले, 5चा वर्ग करा किंवा 5चे डबल गुणाकार करा 2दा त्याच संख्येचा. म्हणजे किती आला बघा, हिचा बेरीज 25 येते का. आता 9 आणि 1 किती झाले, 7 आणि 3 आणि हे 5, 10 20 आणि 5. समजला का, नसा समजला काही हरकत नाही. बघा काय, दुसरा घेऊ आपण. 1 ते 29 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज. काय,
विषम संख्यांची बेरीज. आता एकदा काय लक्षात आलं मला काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा तर शेवटची संख्या शोधायची आहे. 1 ते 29 दरम्यान विषम संख्येची बेरीज करताना शेवटची संख्या कोणती येते रे तर 29 आली. जी 29 आली. 29 चे 2 भाग करता येतात का नाही. उत्तर नाही आलं असेल तर पुढची संख्या शोधा पूर्ण. किती आली तर 30 आली. या 30 चे किती करा अर्धे करा. या 30 चे अर्धे म्हणजे भागीला 2 किती येतात 15. या 15 चा वर्ग करा. जर एकक स्थानी 5 असताना वर्ग करण्याची पद्धती काय आहे. प्रथम या 5 चा वर्ग करा. किती होतात 5 5 25 आणि हा इकडे जे संख्या असेल हिच्या पुढची संख्या किती आहे. इथं जर 2 असतात तर पुढची संख्या किती आली असती. इथं जर 3 असतात पुढची संख्या किती आली असती गुणिला 2 बे 1 म्हणजे 15 चा वर्ग किती म्हणजे 1 ते 29 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती यायला पाहिजे. विषम संख्यांची बेरीज कोणाची समजलं का नाही समजलं चला पुन्हा एक घेऊ. 1 ते 22 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती करता येईल आपल्याला. का कराल तुम्ही का सगळ्यात पहिल्यांदा शेवटची संख्या शोधा. शेवटची संख्या कोणती आहे रे 22. हिचे 2 सारखे भाग करता येतात का करता येतात. मग का करीन मी हिचे अर्धे करा. अर्धे किती होतात 11. याचा वर्ग करा. 11 चा वर्ग किती होते 121 किंवा याचे 11 गुणिला 11 असे करू शकता. समजलं का. हिला काय म्हणतात क्रमागत नैसर्गिक संख्येची बेरीज. आता इथं पहिली संख्या शोधता आली शेवटची संख्या शोधता आली. क्रमागत विषम संख्येमध्ये आपल्याला शेवटच्या संख्येची गरज होती का नाही. आता बघू अक्रमागत बरोबर आहे. हा दुसरी आहे अक्रमागत विषम संख्येची बेरीज. आता अक्रमागत म्हणजे काय बघा तू कुठून सुरुवात होणार म्हणजेच काय बघा 11 ते 23 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती. का तरी मी सगळ्यात पहिल्यांदा पहिली संख्या बघा बरोबर आहे किती आहे 11. हिचे 2 भाग करता येतात का लक्षात ठेवा. आता पुढच्या संख्येला पुढे जा मागच्या संख्येला असं काढून असं याच्यासाठी तिथपासून मागच्या संख्येची आपल्याला बेरीज भेटल ते याच्यातून वजा करायची आहे. त्याचा फरक घ्यायचा आहे. म्हणून काय 11 किती आले हे 10. किती आले हे 10. 10 चे किती करा अर्धे करा. किती होतात 5 चा वर्ग करा. किती होतात 25. एक गोष्ट भेटली आपल्याला. पुढे का करा हिचे अर्धे करा होतील का मग का करीन मी समोरचे किती होतात 24. याचे अर्धे करा. याचे अर्धा किती होतात तर 12 बरोबर आहे. 12 चा का करीन मी वर्ग किती होते 144. याच्यातून हे 25 वजा करा शेवटी. किती 5 म्हणून 4 गेला 1. 4 म्हणून 2 गेले 2 1. 20 मधून 1 गेला 119 म्हणजे उत्तर किती आलं 119. हे आला तुमचं उत्तर बरोबर आहे. लक्षात आलं समजलं का सगळ्याला. किंवा हे नसेल समजलं तर आपण इकडे एवढ्या जागेत परत घेऊ. किती दुसरा घेतो 9 ते 35 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज बरोबर. का करीन मी पहिल्यांदा पहिली संख्या शोधा. पहिली संख्या शोधा किती आहे 9.
याच्या मागची का पुढची? मग का दुसऱ्या क्षणी मागची संख्या घ्या, किती आहे? 8. बरोबर आहे. याचे का करा? अर्धे करा, किती आले? 4. याचा का करा? वर्ग, किती आला? 16 आला. इथे का कराल? शेवटची म्हणजे शेवटच्या संख्येच्या पुढची संख्या किती आहे रे? 36. याचे का करा? अर्धे करा, किती येतात? 18. 18चा वर्ग करा, 324. किती आला? 324. आता हे आले 324, हे आले किती? 16. या दोघांची वजाबाकी करा, किती येतात? 308 हे आली याची, म्हणजे यांची बेरीज किती आली? 308 झाली. बाकी या दोन्ही या आपल्या सरकारी पद्धतीनं सोडवतात येतील. लक्षात राहील का? समजला का सगळ्यांना? समजलं का? तर अशा पद्धतीने हे आहे. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन घ्या.